महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार असल्याचा आशिष शेलार यांनी आरोप केलाय। आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये याद्या दाखवल्या। यामध्ये रोहित पवार, पटोले, जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभू यासारख्या काही आमदारांच्या मतदारसंघांचा समावेश आहे। यानंतर ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेत शेलारांवर हल्लाबोल केलाय। सदोष मतदार यादीवरून पेटलेल्या राजकीय रणसंग्रामात सोमवारी आधी आशिष शेलार आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। उद्धव ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदूच दुबार मतदार दिसतात, मुस्लिम दुबार मतदार दिसले नाहीत का, असा हल्लाबोल पत्रकार परिषदेमधून शेलारांनी केला। शेलारांनी या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार, नाना पटोले, राजेश टोपे आणि संदीप क्षीरसागर, सुनील राऊत यांच्यासह इतरही मतदारसंघातले मुस्लिम दुबार मतदारांची आकडेवारी सांगितली। महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघातील मुस्लिम दुबार मतदार रोहित पवार, कर्जत जामखेड विजयी झाले 1243 मतांनी, मुस्लिम दुबार मतं 5562। नाना पटोले, साकोली मतदारसंघ विजयी झाले 208 मतांनी, मुस्लिम दुबार मतं 477। संदीप क्षीरसागर मतदारसंघ बीड विजयी झाले 5324 मतांनी, मुस्लिम दुबार मतं 14944। जितेंद्र आव्हाड मतदारसंघ मुंब्रा विजयी झाले 96228 मतांनी, मुस्लिम दुबार मतं 30601। उत्तम जानकर मतदारसंघ माळशिरस विजयी झाले 13147 मतांनी, मुस्लिम दुबार मतं 4399। वरुण सरदेसाई मतदारसंघ वांद्रे पूर्व दुबार मुस्लिम मतं 13313। सुनील राऊत विक्रोळी मतदारसंघ दुबार मुस्लिम मतं 3450। घनसावंगी विधानसभा मतदारसंघ राजेश टोपे 11751 दुबार मुस्लिम मतं, केवळ 2309 मतांनी इथे शिवसेना निवडून आली। लातूर शहर अमित देशमुख 20613 दुबार मुस्लिम मतं। धारावी ज्योती गायकवाड 10689 दुबार मुस्लिम मतं। मुंबादेवी अमीन पटेल 11126 दुबार मुस्लिम मतं। उत्तर नागपूर नितीन राऊत 8342 दुबार मुस्लिम मतं। मालाड पश्चिम असलम शेख 17007 दुबार मुस्लिम मतं, ते जिंकले 6227 मतांनी। बाळापूर नितीन देशमुख 5251 दुबार मुस्लिम मतं। दिंडोशी सुनील प्रभू 5347 दुबार मुस्लिम मतं, 6182 मतांनी जिंकले। धाराशिव कैलास पाटील 11242 दुबार मुस्लिम मतं। रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेडमध्ये 1243 मतांनी, आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये 5562। काय करायचं, उत्तर देतील? त्यांनी स्वीकारलं आहे की दुबार नोंदणी झालेली आहे, याला धाडस लागतं। आशिष शेलार साहेब, तुम्ही जे धाडस दाखवलं हे फार जबरदस्त आहे, त्यासाठी परत एकदा मी तुमचं अभिनंदन करतो। ग्रेट नाना पटोले साकोलीतनं निवडून आले 208 मतांनी, त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार 477। करायचं काय? त्यांना हेच माहित नाही आमच्या भागात मुस्लिमांची संख्याच नाही आहे, त्याच्यामुळे ते हवेत फेकणं त्यांनी बंद करावं। एक हा जो हिंदू मुसलमानाचा जो वाद निर्माण करून या लोकशाहीला कमजोर करण्याचं पाप हे लोक करायला निघालेले आहेत, त्यांनी हे पहिले थांबवावं, आमची त्यांना नम्र विनंती आहे। उद्धव ठाकरेंनी याबद्दल शेलारांचे आभार मानले आणि महाविकास आघाडी बरोबर या विरोधात कोर्टात येण्याचं जाहीर निमंत्रण दिलं। भूमिका ज्या आहेत या मराठी मतदार, हिंदू मतदार आणि दलित मतदार दुबार शोधण्याची आहे, आणि मुस्लिम दुबार, अल्पसंख्याक दुबार यांच्यावर पांघरुण घालण्याची आहे। आम्ही कोर्टात जे जातो आहोत त्याच्यात आता हे आशिष शेलारनी पुराव्यानिशी दिलेलं आहे, म्हणजे आशिष शेलारनी देवेंद्रांची तर वाजवलीच आहे, ते सोडून द्या, पण त्यांना जर काही पटलं असेल तर त्यांनी सुद्धा आम्ही जे काही कोर्टात जातो त्याच्यामध्ये भाजपाने सुद्धा यावं आमच्याबरोबर कोर्टात। यानंतर ठाकरेंनी शेलारांच्या पत्रकार परिषदेवर हल्लाबोल केला।
शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवल्याचं वक्तव्य यावेळी ठाकरेंनी केलं. याआधी फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या मतचोरीच्या सादरीकरणावरून पप्पू म्हणू नये असा सल्ला दिला होता. माझी अशी अपेक्षा होती, आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती. कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत. मी काही त्यांना असं म्हणतही नाही. आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय. कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे. कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल. आपणच पप्पू के पापा आहोत हे आज उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रासमोर मान्य करून टाकलं. आमचा देखील दुबार मतदार याद्यांबद्दल प्रश्नचिन्ह आहेत, परंतु उद्धवजी ठाकरे यांचा गजनी झालाय, त्यामुळे त्यांना आता काही आठवत नाही. दिल्लीतल्या पप्पू पासून गल्लीतल्या पप्पू पर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो. कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल. उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहे. मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला. आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी. पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं. महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे. 1 जुलैनंतर 18 वर्ष झालेल्यांची नोंदणी न करण्यावरून ठाकरेंनी आयोगाला धारेवर धरलंय. 1 जुलै ही कट ऑफ डेट ठेवलेली आहे. 1 जुलै नंतर 18 वर्षाची जी मुलं आणि मुली झालेली आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार या निवडणुकीला वापरता येणार नाहीये. तुम्ही जगभर बघता आहात की याच वयातली मुलं ही रस्त्यावरती येतात आणि क्रांती करतायत, ज्यांना आपण जेनझी म्हणतो. तर हे सरकार जेनझीना का घाबरतंय. आता बोला उद्धव ठाकरेंनी की आमचे खासदार चुकीच्या मतदार यादीने निवडून आले आहेत, हे का बोलत नाहीये. जेव्हा विधानसभेत आमचे आमदार निवडून आले ते वोट चोरी झाली, मतदार यादी दुबार झाली आणि तुमच्या यादीचं काय झालं 31 खासदाराच्या मतदाराचं. तर मनसेनं देखील या वादात उडी घेत आयोगावर आरोप करत असताना तुम्हाला मिरच्या का झोंबतात असा पलटवार केलाय. आम्ही प्रश्न कोणाला विचारला, निवडणूक आयोगाला. काय प्रश्न विचारला की दुबार मतदार आहेत, ही मतदार यादी सदोष आहे, ही निर्दोष करा. मग माझा प्रश्न आशिष शेलारांना असा आहे की जर आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय तर भाजपला मिरच्या का झोंबतायत याचं पण उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. आम्ही मतदार दुबार मतदार आहेत. हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, जैन आहेत का, अजून कोण आहेत, याच्याशी आम्हाला द्यायला घेणं नाही. संपदा मुंडेंच्या बदनामीबद्दल फलटण पोलीस गुगलला पत्र लिहिणार आहेत. संपदा मुंडेंबद्दलचा बदनामीकारक मजकूर हटवण्याबाबत पत्र लिहिलं जाणार आहे. फलटणच्या डीवायएसपीनी अंधारे आणि पीडित कुटुंबियांना आश्वासन दिलंय. फलटण पोलीस ठाण्याच्या बाहेर अंधारेंनी ठिय्या दिला होता. संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात आक्रमक झालेल्या सुषमा अंधारेंनी आज फलटण पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. सुषमा अंधारे या संपदा मुंडेंच्या कुटुंबियांसोबत फलटण पोलीस ठाण्याकडे गेल्या, पण पोलिसांनी त्यांना बाहेरच अडवलं. त्यामुळे सुषमा अंधारेंनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. अरे ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. अरे ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. फलटणमध्ये गेल्या काही महिन्यात झालेल्या अत्याचारांचा पाढाच अंधारेंनी यावेळी वाचून दाखवला. पीडित कुटुंबियांनी सुद्धा पोलीस यंत्रणा आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंग निंबाळकरांवर आरोप केले. महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली, पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली, पण कोणीच आमची दखल घेतली नाही. माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते घरी येऊन आम्हाला धमकी देत होते की आता तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावला, आता तुमचाही कार्यक्रम लावतो. 12 मार्च माझ्या मिस्टरांचा खून झालेला आदर्शमध्ये. आज 8 महिने झाले तरी त्यांना न्याय मिळाला. त्याने मारलंय तो कोण आहे, तो त्याचा भाऊ भाजपचा सरचिटणीस आहे, त्याचा सक्का भाऊ सुरेश व्यंकट निंबाळकर. दुसरं नाही का, आमच्या पोराला न्याय पाहिजे, त्याच्या आत्म्याला शांती पाहिजे. पळून गेला ते अजून गावला नाही, तर 9वा महिना लागला. तुम्ही स्वतः सोबतच होते नव्हतं. मी ऑटोप्सीला मला इथे एफआयआर थांबवण्यासाठी बसवलेलं. त्या दिवशी तुम्ही इथं थांबलेले आणि तिकडे होते, पण इन कॅमेरा आमची रिक्वेस्ट होती, पण इन कॅमेरा झालं नाही पोस्टमॉर्टम. आणि इथे परत आल्यानंतर जे ऍडिशनल एसपी मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इन कॅमेरा झालं नाही म्हणून. आम्ही तेव्हा विचारलंही.
यानंतर फलटणचे DYSP आणि संपदा मुंडे मृत्यू प्रकरणातले तपास अधिकारी विशाल खांबे हे अंधारेंच्या भेटीसाठी आले. त्याच वेळी अंधारेंनी DYSP खांबेंवर प्रश्नांचा भडीमार केला. मंत्री जयकुमार गोरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर अंधारेंनी पीडितेच्या बदनामीचा आरोप केलाय. तपासावरती बोलणं योग्य नाही. आपल्याला वारंवार तीच सर विनंती मी करतो. तेच म्हणते की तपासावर बोलणं योग्य नाही. हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना. जयकुमार गोरे कोण? किस्मार खान जे फक्त उच्च कोण न्यायालयामध्ये आर्थिक त्यांनी फौजी दिलं राहत होता? पाहिजे. काय संबंध होता जयकुमार गोरेचा? तर या तपास जयकुमार गोरे अधिकाऱ्याचे चारित्र्य VDR ठरवणार सुद्धा का? चेक करा. जयकुमार गोरेने स्वतःच बघावं आधी चारित्र्य काय येते. तुम्ही पीडितेचे CDR लीक करता. पीडितेचे मग ते कसे गेले? मग तुषार दोशींनी केले का? कुणी लीक केले? तुषार दोशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये होते. चाकणकर बाई कशी बोलू शकते? काय अधिकार आहे तिला? तुषार दोशी बाजूला बसले होते की नाही? चाकणकर बाईला त्यांनी काय एवढं बरळू दिलं? सुषमा अंधारेंच्या आरोपांनंतर फलटण पोलीस गुगलला पत्र लिहिणार आहेत. संपदा मुंडेंबद्दलचा बदनामीकारक मजकूर काढून टाकण्याची मागणी गुगलकडे करणार असल्याचं आश्वासन फलटण पोलिसांनी सुषमा अंधारेंना दिलं. रामराजे निंबाळकरांनी रणजितसिंह निंबाळकरांना इशारा दिलाय. सभापती असताना मला खंडणी प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप रामराजेंनी केला. मला तुरुंगामध्ये टाक, तुला तुरुंगातून थड लावेन असा इशारा रामराजेंनी दिला आहे. तुम्हाला घाबरलो नाही, तुमच्या मागचा जो मास्टर माइंड आहे त्याला तर चुकून घाबरत नाही. काय करत हो जास्तीत जास्त आम्हाला 77व्या वर्षी तुरुंगात टाकेल. टाकच आणि बघ तू फलटण मध्ये कसा राहतो. तुरुंगात ना तुला थर्ड लागलं की आत्महत्याची वेळ का आली असेल. अगदी करायचं सांगायचं तर मी काय षडयंत्र जमलं, मी तर पुढेच होतो. मी वाटच बघतोय की माझं नाव प्रॉपर माणसाने घ्या, योग्य माणसाने घ्या. उगाच कुत्र्या तुत्र्याला चोराला नका सांगू माझं नाव. ब्रँड सत्यानाश केला. 27 पिढ्याची आबरू घालवली. ते काय किती पिढे माणसं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या 2 रुपालींमधला वाद थांबता थांबत नाहीये. आज पुण्यामध्ये रुपाली ठोंबरेंनी रुपाली चाकणकरांच्या विरोधात आंदोलन केलं. यावेळी आंदोलनामधून ठोंबरेंनी चाकणकरांवर निशाणा साधत पुन्हा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मैं मेकअप करके खड़ी तो सबसे बड़ी. महिला आयोगाचं काम आणि मेकअपसाठी थांब. महिला आयोग की पुरुष आयोग? महिला आयोग की पुरुष आयोग असे पोस्टर झळकावत दादा गटाच्याच रुपाली ठोंबरेंनी रुपाली चाकणकरांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. काँग्रेससह इतर विरोधकही महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्यांना हटवण्याची मागणी करतायत. कारण फलटणमधील मृत महिला डॉक्टर प्रकरणात चाकणकरांनी पोलीस तपास आणि तरुणीवर आत्महत्येची वेळ का आली यावर प्रश्न करणं अपेक्षित होतं. पण त्याऐवजी मृत महिलेच्या चॅटिंग आणि तिच्या संबंधांवर भाष्य करत चाकणकरांनी वाद उडवून घेतला. त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली. पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही. आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत. त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता. रुपाली चाकणकर यांना बिलकुल अधिकार नाहीये महिला आयोगावरती काम करण्याचा. प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरेंना प्रश्न आहे की सुनीलजी तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे. नेमकं तुमच्या त्या रुपाली चाकणकरकडे असं कोणतं शस्त्र आहे की ज्यामुळे तुम्ही तिचा राजीनामा घेत नाहीये. ते शस्त्र कोणतं आहे ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कळू देत. टीकेवर मागच्या 4 ते 5 दिवसांपासून चाकणकरांनी चकार शब्दही काढलेला नाही. दुसरीकडे चाकणकरांबद्दल खुद्द अजित पवारांनीही नाराजी वर्तवली आहे. मात्र मग कारवाई का नाही असाही प्रश्न विरोधक विचारतायत. ही जर सगळी कार्यपद्धती बघितली तर हा महिला आयोग नाही, हा महिला आयोग आहे का असं वाटायला लागले. जर आपल्याला हे म्हणणं पटलेलं नाही, हे चूक आहे हेही आपल्याला कळत आहे, आपण याच्यावरती स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे, तर मग कारवाई का होत नाही. मग असं आहे का की राज्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त तटकरेच चालवतात त्यामुळे तटकरेच त्याच्यावर भूमिका घेतील.
नेमकं चाललंय काय. महिला प्रदेशाध्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांच्या राजीनाम्याची सध्या मागणी होताना पाहायला मिळते. तुमच्याच पक्षाच्या नेत्या गोपाली डोंगरे पाटील त्यांच्याकडून देखील राजीनाम्याची मागणी केली जाते. पक्षाने वरिष्ठ पातळीवरती याची गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. एक बाईट कॉमन बाईट तरी द्या ना. अरे 2-3 दिवसात देते, एकदम सविस्तर देते. सुरू झाली. मराठी आणि हिंदी भाषेवरून शिंदेच्या सेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं. मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी जगली पाहिजे असं वादग्रस्त विधान प्रकाश सुर्वेंनी केलं. मात्र त्यांनी नंतर हात जोडून दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. तर मैं कहना चाहता हूँ कि मराठी मेरी मातृभूमि, मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है. और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है. तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो. मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे, आमची मायमाऊली आहे. आणि अनावधानाने माझ्या तोंडातून जो शब्द गेला असेल त्याची मी हात जोडून माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो. मराठी नुसती भाषा नाही तर ही आमची संस्कृती आहे. देवेंद्र फडणवीसांची एकंदरीत या भाषा विषयाच्या अनुषंगाने असणारी भूमिका म्हणजे माय मरो आणि मावशी वाचो अशाच स्वरूपाची आहे. आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत हे शांत पद्धतीने शांत डोक्यानं हा सगळा खेळ बघत आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर विशिष्ट समाजाच्या मतांवर डोळा ठेवून किंवा ती एक गट्टा मतं मिळवण्यासाठी ही अशी लाचार विधानं करण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे. यापुढे जी काही वक्तव्य कराल ती विचारपूर्वक करा, अन्यथा मराठी नागरिक किंवा मराठी जनता पेटून उठली की तुम्हाला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही. वकील असीम सरोदे यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सरोदे यांची सनद निलंबित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दलच्या विधानावरून ही कारवाई करण्यात आली आहे. मी शिवसेनेच्या संदर्भात एक भूमिका घेतलेली आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे, की मी त्यांचा वकील आहे आणि मी हे म्हणणं सातत्याने मांडत आलेलो आहे की त्यांची बाजू संविधानिक आहे. मग आता 12 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होणार आहे, म्हणून मग आताच ही तारीख निवडली का कोणी? ही शंका लोक व्यक्त करतात आणि मला ते फोन करून सांगत आहेत. मला वाटत नाही असं काही असेल, पण असं असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवल्या प्रकरणामध्ये एक मोठी बातमी आहे. रोहित आर्या प्रकरणात दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. गुन्हे शाखा लवकरच दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार आहे. घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकरांना फोन केला होता. पोलिसांनी केसरकरांना रोहित आर्याशी बोलण्याची विनंती केली होती. केसरकरांनी रोहित आर्याशी बोलण्यास नकार दिला होता. बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी अनेक तासांपासून पुणे नाशिक महामार्गावर ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे. बिबट्याच्या हल्ल्यावर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंदोलनावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेना फोन केला. शिंदेंनी फडणवीसांसोबत बैठकीचं आश्वासन दिलंय. पालकमंत्री आल्याशिवाय आम्ही उठणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तर दुसरीकडे बिबट्याला ठार करण्यासाठी 5 वेगवेगळ्या टीम पिंपरखेडमध्ये दाखल झाल्यात. बिबट्याचा शोध घेत या बिबट्याला ठार केलं जाणार आहे. जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे यांनी ही माहिती दिली आहे. तर पुणे नाशिक महामार्गावर ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे. तर शरद सोनवणे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फोन केला आणि त्यामध्ये त्यांनी ग्रामस्थांची समस्या एकनाथ शिंदेना सांगितली. एकनाथ शिंदेनी बैठकीचं आश्वासन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात बैठक करू असं त्यांनी म्हटले.